कामासाठी किंवा शिक्षणासाठी भाड्याच्या घरात राहताय, घरमालक अचानक भाडं वाढवतोय किंवा अवाच्या सवा डिपॉझिट मागतोय का? तर मग ऐका, 1 जानेवारी 2026 पासून हे सगळं बंद होणार आहे. आजच्या भागात आपण पाहणार आहोत भाडे कराराचे नवीन नियम नक्की आहेत तरी काय, सिक्युरिटी डिपॉझिटची नवीन मर्यादा किती असणार, आणि हो, भाडे न देणाऱ्या भाडेकरूंवर घरमालक काय कारवाई करू शकतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, घर बसल्या ऑनलाईन भाडेकरार नोंदणी कशी करायची. अशीच उपयुक्त आणि फुकट माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण ऑनलाईन नोंदणीची सोपी, अगदी स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत, जी खूप उपयोगी पडेल. नमस्कार, महसूलशाहीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. परवाच पुण्यातून रमेश काकांची व्यथा ऐकली. त्यांच्या मुलाला शिक्षणासाठी एक घर भाड्याने हवं होतं, आणि काय सांगू, घरमालकाने तब्बल 5 महिन्यांचं डिपॉझिट मागितलं. रमेश काका अगदी हताश झाले होते, पण त्यांनी महसूलशाहीवरचा आपला जुना व्हिडिओ पाहिला, आम्हाला संपर्क केला आणि आम्ही त्यांना नव्या नियमांची माहिती दिली. आज त्यांचा मुलगा त्याच शहरात व्यवस्थित शिक्षण घेत आहे. महसूल आणि कायद्यांबाबत अशीच विश्वसनीय आणि उपयुक्त माहिती हवी आहे, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग थेट विषयालाच हात घालूया. मॅडम, हे 1 जानेवारी 2026 पासून जे भाडे कराराचे नवीन नियम लागू होणार आहेत, ते नक्की आहेत तरी काय, आणि म्हणजे सरकारला ही गरज का वाटली? जे वाद आहेत ते लक्षात घेऊन सरकारने ही नियम आणले आहेत. अच्छा. याचा मुख्य उद्देश आहे की ही सगळी भाडे प्रक्रिया पारदर्शक व्हावी, सोपी व्हावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोघांसाठी सुरक्षित व्हावी. म्हणजे दोघांसाठीही? हो. यामुळे भाडेकरूंची पिळवणूक थांबेल आणि घरमालकांनाही त्यांचे हक्क मिळतील. यातला सगळ्यात महत्त्वाचा असा कोणता नियम आहे जो भाडेकरूंनी अगदी लक्षात ठेवलाच पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे भाडे कराराची नोंदणी. नोंदणी? हो. घर भाड्याने घेतल्यापासून 2 महिन्यांच्या आत नोंदणी करणं आता बंधनकारक आहे. आणि नाही केलं तर? नोंदणी न केल्यास 5,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. अरे बापरे. आणि एक क्विक फॅक्ट सांगते, लेखी आणि नोंदणीकृत करार नसेल तर कायद्याच्या दृष्टीने तुम्ही तिथे राहत आहात हे सिद्ध करणं खूप अवघड जातं. हे खूपच महत्त्वाचं आहे. ज्यांनी आपला भाडे करार नोंदणी केलेला आहे त्यांनी कमेंटमध्ये हो किंवा नाही लिहून नक्की सांगा. आणि अशाच कायदेशीर नियमांची अचूक माहिती मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मॅडम, पुढचा प्रश्न जो सगळ्यांच्या मनात असतो तो म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिटचा. इथं तर घरमालक अक्षरशः मनमानी करतात. यावर काही नवीन नियम आहे का? हो, नक्कीच. माझ्या अनुभवातून सांगते, ही तर सगळ्यात मोठी डोकेदुखी असते. अगदी खरं आहे. नवीन नियमांनुसार निवासी घरांसाठी म्हणजे रेसिडेन्शियल प्रॉपर्टीसाठी जास्तीत जास्त 2 महिन्यांचं भाडं इतकंच सिक्युरिटी डिपॉझिट घेता येईल. फक्त 2 महिने? हो, फक्त 2. आणि व्यावसायिक जागेसाठी म्हणजे कमर्शियल प्रॉपर्टीसाठी ही मर्यादा 6 महिन्यांचा भाडं इतकी निश्चित करण्यात आली आहे. वा. म्हणजे आता तोंड बघून टिळा लावल्यासारखं डिपॉझिट मागता येणार नाही. वाह, भारी माहिती दिलीत. आता एक गैरसमज फोडूया. बरेच घरमालक म्हणतात की घर माझं आहे, मी कधीही भाडं वाढवू शकतो किंवा तुम्हाला घराबाहेर काढू शकतो. यात कितपत तथ्य आहे? हा निव्वळ गैरसमज आहे. नव्या कायद्याने याला पूर्णपणे चाप लावला आहे. अच्छा. नियम स्पष्ट सांगतो की कराराचा कालावधीत घरमालक अचानक भाडे वाढवू शकत नाही. अजिबात नाही? नाही. आणि तसंच भाडेकराला कोणतीही पूर्वसूचना न देता घर रिकामे करण्यास भाग पाडता येणार नाही. कायदा आता भाडेकरूंच्या बाजूने आहे. हे तर झालं भाडेकरूंचं. पण नागपूरहून आपले प्रेक्षक सुहास देशमुख विचारतात की भाडेकरू वेळेवर भाडं देत नसेल तर काय करावं? घरमालकांसाठी या कायद्यात काय तरतुदी आहेत? खूप चांगला प्रश्न आहे. हा कायदा दोन्ही बाजूंचा विचार करतो. घरमालकांसाठी 2 मोठ्या दिलासादायक गोष्टी आहेत. पहिली म्हणजे भाड्याच्या उत्पन्नावर लागणाऱ्या TDSची मर्यादा 2.4 लाखांवरून थेट 6 लाख रुपये केली आहे. अरे वा. आणि दुसरी जी सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे जर भाडेकरूने सलग 3 वेळा भाडे थकवले. 3 वेळा? हो, तर घर मालक थेट नवीन स्थापन झालेल्या भाडे लवादाकडे म्हणजे रेंट ट्रिब्युनलकडे जाऊन जलद कारवाईची मागणी करू शकतो. भाडे लवाद हे नवीन आहे? हो. आणि एक क्विक फॅक्ट सांगते, ह्या लवादांना 60 दिवसांच्या आत प्रकरण निकाली काढण्याचं उद्दिष्ट दिले आहे. म्हणजे तारीख पे तारीख नाही. जबरदस्त. हे तर खूपच आश्वासक आहे. आपल्या ओळखीत कोणी घरमालक असेल तर त्यांना ही माहिती उपयोगी पडेल. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मॅडम, हे सगळं ऐकून छान वाटतंय,
पण नोंदणी करायची म्हणजे पुन्हा सरकारी ऑफिसच्या चक्रा, ही प्रक्रिया सोपी आहे का? अजिबात काळजी करू नका, आता सगळं ऑनलाईन झालं आहे. आपण स्टेप बाय स्टेप बघूया. ओके. पायरी 1, पोर्टलवर जा. सरकारच्या मालमत्ता नोंदणीच्या म्हणजे IGRS महाराष्ट्र सारख्या अधिकृत वेबसाईटवर जायचं. ठीक आहे. पायरी 2, कागदपत्र तयार ठेवा. घरमालक आणि भाडेकरू दोघांचे ओळखपत्र जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड आणि घराच्या मालकीची कागदपत्र स्कॅन करून तयार ठेवा. म्हणजे सगळी तयारी आधीच करून ठेवायची. बरोबर. पायरी 3, तपशील भरा. वेबसाईटवर भाड्याची रक्कम, डिपॉझिट, कराराचा कालावधी इत्यादी माहिती अचूक भरायची. त्यानंतर पायरी 4, ई-सही करा. दोन्ही पक्षांनी आपापल्या आधार लिंक्ड मोबाईलवर आलेल्या OTPच्या मदतीने डिजिटल सही म्हणजे ई-सही करायची. म्हणजे आता सहीसाठी कुठे जायची गरज नाही? अजिबात नाही. आणि शेवटची पायरी 5, शुल्क भरा आणि सादर करा. ऑनलाईन पेमेंट करून अर्ज सादर करायचा. तुमचा नोंदणीकृत करार काही वेळात तयार होईल. क्या बात आहे. हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही. एक गमतीचा पण महत्वाचा प्रश्न. घरात नळ तुटला किंवा लाईट गेली तर दुरुस्तीचा खर्च कोणी करायचा? यावरून होणारे वाद कसे टाळायचे? हा मुद्दाही कायद्यात विचारात घेतला आहे. घराची मोठी दुरुस्ती किंवा ऊर्जा कार्यक्षम सुधारणा करणाऱ्या घरमालकांना सरकारच्या योजनांनुसार कर सवलतींचा लाभ मिळू शकतो. अच्छा. यामुळे काय होईल? घरमालक घर सुस्थितीत ठेवण्यास प्रोत्साहत होतील. आणि लहान मोठ्या दुरुस्तीचे वाद आपोआप कमी होतील. अगदी बरोबर. पाहिलत आपला महसूलशाही चॅनल कसा प्रत्येक लहान सहान पण महत्वाच्या गोष्टीची माहिती देतो. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मॅडम, या कायद्यामुळे खरंच कोणाचा फायदा झाल्याचं एखादं ताजं उदाहरण सांगाल का? म्हणजे लोकांना प्रेरणा मिळेल. एक किस्सा सांगते. सोलापूरमधील एका IT कंपनीत काम करणारी तरुणी आहे स्नेहा. हो. तिचा करार संपायला 2 महिने बाकी असताना घर मालकाने तिला घर खाली करायला सांगितले. अरे रे. हो, पण तिने आमच्या चॅनलवरून माहिती घेतली होती. तिने नवीन नियमानुसार फक्त नोटीस दिली. घर मालकाला कायद्याची माहिती मिळताच त्यांनी नमते घेतले आणि तिला पूर्ण मुदत संपेपर्यंत राहू दिले. वाह. कायद्याच्या एका माहितीने तिची धावपळ वाचवली. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. तर आज आपण 2026च्या नवीन भाडे करार नियमांबद्दल खूप महत्वाची माहिती घेतली. 2 महिन्यात नोंदणी, डिपॉझिटवर मर्यादा, घरमालक आणि भाडेकरू दोघांचेही हक्क आणि सोपी ऑनलाईन प्रक्रिया. हे मुद्दे लक्षात ठेवा. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सरकार कायदे आणि योजना तर आणतं, पण आपला हक्क मिळवण्यासाठी स्वतः जागरूक राहणं हीच खरी ताकद आहे. अगदी बरोबर. तुम्हालाही महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही YouTube चॅनल खास तुमच्यासाठीच आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आमच्या WhatsApp आणि Telegram ग्रुपमध्ये सामील व्हा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या गावातल्या मित्रांच्या WhatsApp ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढच्या भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.